नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमी व पब्लिकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। तर बघा, आज आपण या ठिकाणी पॉलिटी जो काय आपला राहिला होता ग्राम व्यवस्थापन, पण ग्राम व्यवस्थापन या घटकाचं मायक्रो ॲनालिसिस म्हणजे बघा पॉलिटीचं मायक्रो ॲनालिसिस बघतोय आपण। तर त्यामध्ये मला वाटतं एका पार्टमध्ये झालेलं नव्हतं, त्यावेळेस थोडंसं प्रॉब्लेम येत होता, म्हणून मग आपण तो पार्ट 1 घेतलाय, पार्ट 2 राहिलेला होता, तर ते पार्ट 2 आपण बघतोय। बघा आज तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स दोन्ही पण उपलब्ध होते। ओके, तर लक्षात घ्या, तर ग्राम व्यवस्थापन आपण कुठपर्यंत आलतो रे? न्याय व्यवस्था बघायची राहिलेली, याच्यामध्ये ग्राम व्यवस्थापनच नाही तर न्याय व्यवस्था, केंद्र राज्य संबंध, आंतरराज्य संबंध किंवा घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग आणि ग्राम प्रशासन किंवा मग इतर काय करंट रिलेटेड पॉइंट्स असतील ते कसं रीड करायचं इथपर्यंत आपण आलो होतो। तर बघा, या विषयामध्ये जर समजा 10 पैकी 10 प्रश्न बरोबर आणायचे असतील तर एकदम व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे। तुम्हाला मी पहिल्या टॉपिक पासून सांगितलं बघा, घटना निर्मितीपासून, घटना निर्मिती असेल किंवा मग काय रे सरनामा असेल, संघराज्य राज्यक्षेत्र असेल किंवा मग काय रे मूलभूत हक्क असतील, म्हणजे खूप डीपमध्ये जायचं नाही। मूलभूत हक्कामध्ये थोडंसं वरवर तिथं लक्षात घ्यायचं, आणि मूलभूत कर्तव्य असतील किंवा मग मार्गदर्शक तत्व असतील किंवा घटना दुरुस्त्या असतील, लेटेस्ट घटना दुरुस्त्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत बघा सध्या। आणि महत्त्वाच्या घटना दुरुस्ती जसं की 42वी असेल किंवा 61वी असेल, 52वी घटना दुरुस्ती असेल, 93वी घटना दुरुस्ती असेल किंवा 83वी घटना दुरुस्ती असेल, म्हणजे जी महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहे ज्याच्यावर प्रश्न विचारलाच जातो अशी काय प्रिव्हियस इयरला आलेली किंवा महत्त्वाची जी काय आहे ती घटना दुरुस्त्या बघणं गरजेचं आहे। यंदा बघा 52वी घटना दुरुस्ती चर्चेत आहे, पक्षांतर बंदी, जो काय शिवसेना आणि काय हो वाद चालू आहे। ओके, तर त्यामुळं विचारू शकतात, आपण फक्त परीक्षेच्या ओरिएंटेड बघायचं सगळ्या गोष्टी, तर पक्षांतर बंदी कायदा देखील विचारू शकतात, त्यावर प्रश्न येऊ शकतो। ओके, तर करंट रिलेटेड पॉइंट्स पण बघणं गरजेचं आहे, जसं की राष्ट्रपतीचे इलेक्शन्स आता झालेले आहेत, द्रौपदी मुर्मू ह्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत, मग ते पण माहिती पाहिजे। ओके, मग उपराष्ट्रपतीचे इलेक्शन्स आहेत, राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे असेल किंवा मग काय जम्मू काश्मीरचं जे काय पुनर्रचना करण्यात आलेलं आहे, कशाचं, त्यांच्या जागांचं, विधानसभेच्या जागांचं पुनर्रचना म्हणजे 90 सीट करण्यात आलेले आहेत, मग त्याच्यावर विचारू शकतात। ओके, म्हणजे ज्या ज्या करंट रिलेटेड पॉईंट्स आहेत तर हे काय एखादा पॉईंट तिथं ते पण कॅच करू शकतात। आता बघा, हे पूर्वी काय केलं तर की थेट सरपंच केलं तर कोणी, देवेंद्र फडणवीस सरकारने 2017 मध्ये, आणि पुन्हा मग ठाकरे सरकारने काय केलेलं की थेट सरपंच काढून टाकलेलं, पुन्हा मग शिंदे सरकार आलं आणि शिंदे सरकारने पुन्हा थेट सरपंच आणलं। म्हणून काय बघा, करंट रिलेटेड जे काय पॉईंट्स आहेत त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, पण हे पण आपण इथं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। तर आपण प्रत्येक एक पॉईंट बघू। याच्या अगोदर आपण न्यायव्यवस्थेपर्यंत आलतो, तर न्यायव्यवस्थेमध्ये काय बघितलं पाहिजे, कशावर टार्गेट केलं पाहिजे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा। तर बघा, मी पहिलं काय सांगतोय बघा, न्यायव्यवस्था बघताना आजपर्यंत न्यायव्यवस्थेवर जेवढी प्रश्न आलेले आहेत तर त्याच्यामध्ये 80 ते 90% क्वेश्चन काढून बघा मित्रांनो, मी जे काय बोलतोय ते सगळं काय खोटं नाही बोलत, तर सर्वाधिक क्वेश्चन हायकोर्टावर आहेत। काय आहेत? कारण आपल्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये सरळ सांगितलंय काय रे, राज्य व्यवस्था, मग राज्य व्यवस्थेमध्ये राज्य व्यवस्थेचा भाग म्हणून हायकोर्टाकडे बघितलं जात आहे। सुप्रीम कोर्टावर कमी प्रश्न आहेत, एकाच दुसरा प्रश्न सोडा, आणि लोकपालवर प्रश्न विचारण्याचं कारण आहे, पिनाकी घोष यांच्यावर प्रश्न विचारण्याचं कारण आहे ते म्हणजे काय रे, ते देशातले पहिले लोकपाल होते म्हणून नेमणूक झाली म्हणून, म्हणजे करंट ओरिएंटेड म्हणून विचारण्यात आलेला आहे। प्रशासकीय न्यायाधिकरणावर रिलेटेड प्रश्न विचारलाय तो बघा, म्हणजे काय काय विचारतील, न्यायव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त फोकस इथं करायचं, जास्तीत जास्त हे मात्र परफेक्ट करायचं। याचा अर्थ असं नाही की बघा कनिष्ठ न्यायव्यवस्था अगदी थोडंफार एकदा वाचून घेतला तरी चालेल, न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे किमान। त्यानंतर जनहित याचिका कुणी मांडलेली आहे, न्यायमूर्ती काय भगवती वगैरे काय थोडंफार, पण जनहित याचिका म्हणजे काय, कोण मांडू शकते, काय असते वगैरे, न्यायालयीन पुनर्लोकन म्हणजे काय। ओके, आणि लोकपाल आणि लोकायुक्त, म्हणजे लोकायुक्त काय, महाराष्ट्र पहिला आहे लोकायुक्त करणारा, म्हणजे लोकायुक्त कायदा करणारा महाराष्ट्र पहिला आहे। कॅट आणि मॅट मधला थोडासा डिफरन्स। ओके, पण जास्त भर कुठं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यातला डिफरन्स बघायचा। आता उदाहरणार्थ बऱ्याच वेळेस कंटिन्युअसली प्रश्न विचारतात बघा, सुप्रीम कोर्टाची अन्य न्यायाधीश जी काय ती अन्य न्यायाधीशावर बऱ्याच वेळेस विचारतात, अन्य न्यायाधीश कोण, काय अन्य न्यायाधीश किती असतील हे कोण ठरवतो, कोण निश्चित करते, सुप्रीम कोर्टाचे संसद ठरवते, आणि हायकोर्टाचं कोण ठरवते रे, तर हायकोर्टाचे राष्ट्रपती ठरवतात, राष्ट्रपती ठरवतील तेवढे असतात, मग राष्ट्रपती इथं आणि इथं संसद आहे,
मग याच्यावर प्रश्न आलाय की नाही रे? बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे, बऱ्याच वेळेस. आता STI मेन्सला देखील प्रश्न आलाय, बरोबर ना रे? STIला 24 तारीख कालचा. ओके, तर इथंही प्रश्न आलेला आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की मग सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट परफेक्ट करा. मग त्यामध्ये काय बघितलं पाहिजे? त्यांची नेमणूक कोण करते, काय नाही, कशा प्रकारे नेमणूक होते, मग त्याच्या काय न्यायाधीशाच्या कॉलेजियमचा काय सल्ला घ्यावा लागतो का हे, किंवा मग तरतूद घटनेमध्ये कुठं तरतूद आहे, कोणत्या भागात आहे आणि कोणत्या कलमात आहे. ओके, मग 124 मध्ये कुठं आहे, संसदेचा कायदा कोणता आहे, दॅट्स इट. एवढं माहिती पाहिजे. पात्रता त्यांना काय लागते, वय वर्षाची काय पात्रता आहे का, ते भारताचा नागरिक असणं कंपल्सरी आहे. मग अशा काही गोष्टी आहेत की ते पात्रता असणं, म्हणजे पात्रता माहीत असणं, शपथ कोण देते त्यांना, पदावरून दूर करणं, मग पदावर दूर कसं केलं ते, स्पेशल मेजॉरिटी लागते दोन्ही सभागृहात काय रे सेपरेटली, हे माहिती पाहिजे. मग कार्यपद्धती काय आहे त्यांची, किंवा मग स्वतंत्र जे काय त्याला दिलेले आहेत स्वतंत्र न्याय काय कुणाला रे, न्यायव्यवस्थेला, ते दोन्ही कंपॅरिझनमध्ये हे जर बघितलात तर ते सोपं जात आहे. आणि अधिकार याच्यामध्ये बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथं जास्तीत जास्त काय रे नेमणुका जे काय आहेत किंवा मग तरतूद जी काय न्यायाधीशांची संख्या जी काय त्यावर जास्त प्रश्न विचारतात. आणि दुसरी गोष्ट जास्त प्रश्न प्राधिलेख, प्रारंभिक अधिकार, सल्लागार अधिकार याच्यावर प्रश्न जास्त असतात बघा, हे तीन. सल्लागार अधिकार क्षेत्र कुणाला नसते, हायकोर्टाला नसते, सुप्रीम कोर्टालाच आहे 143. पण आता याच्यावर प्रश्न विचारतात आणि अभिलेख न्यायालय म्हणून विचारू शकतात, पण पात्रतेवर विचारतात बघा. जी काय रे कायदे पंडित असण्याची तरतूद इकडे आहे तिकडे नाही, मग ते डिफरन्स दोघांमध्ये असला, एखादा पॉईंट वेगळा असला त्यावर मात्र हमखास प्रश्न असतो, हे मात्र लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कशावर जास्त भर द्याल या दोघावर, मग या त्यातल्या त्यात 90% इथं भर द्या हायकोर्टावर, कळालं? मग हायकोर्टावर बघायचं. मग बाकी हे जे काही न्यायालयीन सक्रियता असेल, लोकपाल, लोकायुक्त एक नॉर्मल वाचून घ्या मित्रांनो. आपल्या कंबाईनमधनंही बाकीचं वाचलात तरी सफिशियंट आहे, पण इथं थोडंसं डीप वाचा, ही तुम्हाला मी विनंती करेल. ओके, तर न्यायव्यवस्थेमध्ये एवढं बघितलं पाहिजे, तरतूद कुठल्या याच्यामध्ये आहे, कोणत्या भागात आहे, कोणत्या कलमात आहे. ओके, आणि थोडंसे कलम जसे की बाबा मग प्रारंभिक अधिकार क्षेत्र कुठल्या कलमात आहे याचं, किंवा मग अभिलेख न्यायालय म्हणून कोणत्या कलमामध्ये आहे, हे 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 महत्त्वाचे आहेत. 129, मग 129 मध्ये अभिलेख न्यायालय म्हणून आहे का बाबा, ह्याच्यावर पण विचारू शकतात. म्हणजे कलम, महत्वाची कलम जी काय ती एका जागी बघितली पाहिजे, त्या रिलेटेड असतील तर. ओके, एवढं बघितलं तर न्यायव्यवस्थेला बाकी बघण्याची गरज नाही, कंपॅरिझन करूनच बघा. मग आणि सुप्रीम हायकोर्टाला मात्र बघणं गरजेचं आहे की हायकोर्टामध्ये काय विचारतात रे, खंडपीठ वगैरे असतील. मग जसं की आपल्या काय बॉम्बे हायकोर्टाला किती खंडपीठ आहेत त्याच्यावर विचारतात, पणजी, औरंगाबाद, नागपूर वगैरे जे काय त्याच्यावर विचारलेलं आहे. मग किंवा मग काय रे हायकोर्टची पहिले हायकोर्ट स्थापन झालेले आहेत 1861च्या कौन्सिल ॲक्टनुसार. कौन्सिल ॲक्ट 1861चा आहे ना रे, तर 1861च्या कौन्सिल ॲक्टनुसार 1862 मध्ये जी काय पहिले 3 हायकोर्ट स्थापन झाले आहेत, 4थं अलाहाबाद आहे, त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, म्हणजे त्याच्यावर येतात जनरली. मग सध्याचा हायकोर्ट काय निर्माण झालेले आहेत का बाबा, ओके, तर त्याच्यावर. आणि लेटेस्ट नेमणुका जर असतील कोणाचे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे, तर त्यावरही प्रश्न येऊ शकतो. मग लेडीज जास्तीत जास्त नेमणूक जसं काय महिला न्यायाधीशांची नेमणुका झाली असतील एकदाच, तर त्यावर पण येऊ शकतो. म्हणजे करंट रिलेटेड पॉईंट देखील इथं या ठिकाणी बघितलं पाहिजे. चलू समोर. तर बघा आता राज्य विधिमंडळ अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आयोगाचा, बरोबर ना. इथं विचारू शकतात जास्तीत जास्त प्रश्न. बघा इथं मी काय सांगतोय, राज्यावर जास्त भर आहे म्हणून इथं हायकोर्ट 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 म्हणलेलं आहे मी जास्तीत जास्त. म्हणजे बाकी तुम्हाला जेवढा वेळ द्यायचा आहे ना न्यायव्यवस्थेला, जर तुम्ही 4 तास देत असाल तर त्यातले मी 3 तास तर हायकोर्टाला द्या म्हणणार. कळालं का? म्हणजे प्रश्न तिथं फिरतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आजपर्यंतचे प्रश्न बघूनच मी बोलतोय, अन्यथा मी बोलण्याचा अधिकार मला नाही. बघा आता राज्यपाल तर मी सांगितले या अगोदर, राज्यपाल आणि राष्ट्रपती सांगितले, पण राष्ट्रपतीवर यावेळेस चान्सेस आहेत. जर करंट रिलेटेड विचारलं तर राष्ट्रपतीवर विचारू शकतात. ओके, तर विचारू शकतात, असं काय विचारतातच असं म्हणतोय का, नाही. तर बघा द्रौपदी मुर्मू यांच्यावर विचारू शकतात. ओके, त्यांच्या बघा कारण महिला आहेत, दुसऱ्या महिला आहेत, पण आदिवासी पहिल्या आहेत, मग त्याच्यावर विचारू शकतात ना, महत्वाचं आहे. ओके, बघा आता मग विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल किंवा महाधिवक्ता असेल, महान्यायवादी किंवा महाधिवक्ता, याच्यातलं दोघांमध्ये डिफरन्स तक्ता बघितला तरी सफिशियंट आहे. मग यांच्यामध्ये जास्त काय विचारतात रे, यांचं कलम याचं 165 आहे, त्यांचं काय रे 76 आहे. मग यांच्यामध्ये नेमणूक आणि पात्रता, मग यांना राज्यपाल तिकडे राष्ट्रपती. थोडंफार पात्रता काय रे यांची, की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता असली पाहिजे, ते सर्वोच्च न्यायालयाचे, दॅट्स इट. म्हणजे थोडंफार रे. आणि पदावधी किती आहे, राष्ट्रपती इकडे राज्यपाल ठरवतील तेवढं, तिकडं राष्ट्रपती ठरवतील तेवढं. कर्तव्य काय यांचं, राज्य सांगेल ते काम करतात ते. म्हणजे हे
खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंध करण्यात आलेलं नाही त्यांना. जिथं राज्य जिथं विरोधात राहील तिथं त्यांनी करू शकत नाही, असं आहे तरतुदी. आणि इथं राईट्स अधिकार मात्र जास्तीत जास्त प्रश्न अधिकारावर असतात. मग त्यांना अधिकार हाय काय बाबा, म्हणजे कोणाचे विधी काय स्पेशल अधिकार आहेत कुठं सभागृहामध्ये, कोणत्या सभागृहाच्या समितीमध्ये, पण मतदान करण्याचा अधिकार आहे का नाही याच्यावर प्रश्न असतो. मतदान करण्याचा अधिकार त्यांना नसतो, महाधिवक्ता असो किंवा महान्यायवादी असो. ओके, मग याच्यावर प्रश्न येतात, हेही महत्वाचं आहे. महाधिवक्त्यावर अजूनही महान्यायवादीवर अजूनही आलं नाही, पण राज्यावर आहे म्हणून मी इथे याची नोंद करून ठेवली. लक्षात अजूनही येऊ शकतो. आता बघा, विधानसभा आणि विधान परिषद हे पॅरल लेवल असं बघितलं पाहिजे. मग कसं बघितलं पाहिजे सर? मग विधानसभा सगळ्यात महत्वाचं कार्य रचना काय याची, सदस्य मॅक्सिमम आणि मिनिमम सदस्य किती असतात, पहिली गोष्टी माहीत पाहिजे का, बेसिक माहीत पाहिजे का नाही. मग विधानसभा आणि मग कोणकोणत्या राज्यात विधानसभा आहे, सगळ्यात राहणार आहे ना, बरोबर ना. मग विधान परिषद कोणकोणत्या राज्यात आहे, कुठे आहे, त्याची निर्मिती 169 नुसार कशी केली जाते, कारण प्रत्येक राज्यात नाही म्हणजे मग निर्मिती विचारली जाऊ शकते. कोणतं राज्य आहे का प्रोसेसमध्ये वगैरे ते बघितलं पाहिजे. मग त्याची बघा, आणि काय रे, जी काय सगळ्यात महत्त्वाचं विधानसभेबद्दल काय विचारू शकतात, त्याची विधानसभा किंवा विधान परिषद, तर यांची रचना मॅक्झिमम 500, मिनिमम किती आहेत, मग 60 आहेत का 40 आहेत, मग हे माहीत पाहिजे. मग इथं काय रे, किती असतात विधानसभेच्या 1/3, मग ह्याच्यामध्ये माहीत पाहिजे ना सगळं, आणि मिनिमम 40. मग विधान परिषदेमध्ये मग ते जी काय मेंबर आहेत ती कशी, त्यांची डिस्ट्रीब्युशन कसं आहे, पदवीधर मतदारसंघाचे किती असतात, याचे शिक्षक मतदारसंघाचे किती असतात, त्या डिस्ट्रीब्युशनवर प्रश्न येतो. इकडं काय डिस्ट्रीब्युशन वगैरे काही नाही, ॲग्लो इंडियन वगैरे आहे. मग तिथं काय क्लास आहे, क्लास म्हणजे काय रे, जे राज्यपाल नियुक्त करतात 1/6, त्याच्यामध्ये कसं आहे काय नाही, मग कुठले कुठले नियुक्त करतात ते. आणि मग मतदारसंघाची पुनर्रचना तर अजून झालेली नाही, 2026 नंतर आकडेवारी जे येईल त्या, मग त्याची 42वी किंवा मग काय रे 84वी आणि 87वी घटनादुरुस्ती थोडंफार त्याचं बघायचं. आणि कालावधी, इथं कालावधी विधानसभेचा किती आहे, विधान परिषदेचा कालावधी किती आहे, मग विधानसभेचा कालावधी कधी लवकर संपुष्टात येऊ शकतो, विधान परिषद सदस्याचा कालावधी वगैरे, थोडं नॉर्मल. पण जास्त प्रश्न इथं असतात आणि विधेयकावर असतात. लक्षात घ्या, विधेयक बघा, मनी बिल जर सोडलात, घटनादुरुस्ती विधेयक तर इकडे काही संबंधच येत नाही. बघा, मनी बिलच वेगळं आहे. मनी बिल बाकी सगळं काय रे, संयुक्त बैठकीत तरतूद राज्याला असते का रे, नसते, काही संबंध नाही. मग एखादं बिल काय रे मनी बिल असेल तर ते ठरवण्याचं विधानसभा अध्यक्षाला, सेम तिकडला आणि इकडलं सेम आहे जवळपास, पण तिकडे संयुक्त बैठकीची तरतूद असते सामान्य बिलाला, इकडे काही संबंध नाही. म्हणजे तिकडल्या राज्यसभेसारखी विधान परिषदेची स्थिती नाही. मग विधेयकाचा डिफरन्स बघितलं पाहिजे. विधेयकाला काय काय बघितलं पाहिजे रे, प्रथमतः सभागृहात मांडू, कोणत्या सभागृहात मांडू शकते असं. मग राज्यपालाची परवानगी लागते का, म्हणजे जसं आपण राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते का, मग ते कुठल्या कलमात तरतूद आहे, कोण मांडू शकते, मंत्री का खाजगी. मग ते काय राज्यपाल किंवा राष्ट्रपतीकडे गेल्यास त्यांनी काय करू शकतात, किंवा मग काय राष्ट्रपती किंवा राज्यपालकडे गेल्यास ते काय करू शकतात, समत देऊ शकतात, समत नाकारू शकतात. सगळे बिल असे नावं लिहायचे आणि इथं खाली लिहायचं, काय रे समत देऊ शकतात, नाकारू शकतात, काय करू शकतात. मग राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते का, माहित आहे, मनी बिलाशिवाय दुसरं कोणाला लागत नाही. वित्तीय विधेयक आणि मनी बिल, याला मनी बिलालाच लागते. मनी बिल कोण आहे म्हणून ठरवते ते, म्हणजे याच्या रिलेटेड प्रश्न येतो म्हणजे येतोच, जर आला तर प्रश्न, नाही तर मग इथं जनरली पीठासन अधिकाऱ्यावर वगैरे कमी असतात. आता अधिवेशन बोलवण्यावर प्रश्न येऊ शकतो, करंटचा रिलेटेड प्रश्न म्हणून. का तर अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानं राज्यपाल बोलवतात, नियमानं तर राज्यपाल बोलवतात, गोष्ट खरी आहे. मग आता राज्यपालाने, आताच्या राज्यपालाने किंवा मग काय अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्याचा सल्ला न घेता विधान परिषद बोलावली होती. या जे महाराष्ट्रामध्ये दिसलं ते तिकडे असेल, मग त्याच्यावर विचारू शकतात. मग गणपूर्ती असेल किंवा मग भाषा असेल, भाषाचं तरतूद काय रे, तिकडं केंद्रामध्ये 120 आणि इकडं 210 कलमामध्ये. मग कोणकोणत्या भाषा आहेत आपल्या, राजभाषा कोणत्या कोणत्या आहेत, हिंदी आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे. मग त्यावर विचारू शकतात. तो कायदा कोणता आहे, मग अपात्रता, मग आता अपात्रतेवर पण प्रश्न येऊ शकतो ना बाबा, सध्याचा लेटेस्ट करंटचा प्रश्न आहे ना. मग कसं 191 अंतर्गत आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत, पण आपला इथं प्रश्न विचारण्यासारखा आहे पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत अपात्रतेचा. मग कोण ठरवते बा, डिसिजन कोण घेते, अपात्र आहे म्हणून ठरवायचा त्या सभागृहाचा अध्यक्ष, दुसरं कोण ठरवणार आहे. मग त्यांच्या ठरवलेल्या अधिकाराला न्यायिक पुनर्वलोकन आहे का, इथं बघितलं ते म्हणजे कळालं का. म्हणजे जे थोडंसं चर्चेत असला मुद्दा त्यावर थोडा आयोग विचारू शकते ना रे, काय म्हणजे हे लक्षात येते का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. मग एवढ्या अँगलनं बघितलाच पाहिजे. आता पात्रता तर कोणी पण सांगेल रे,
मग एवढ्या गोष्टी, अधिवेशन असेल, अधिवेशन कोण बोलावते, अधिवेशनाचं बोलावणं आणि समाप्ती करणं राज्यपालाचा अधिकार असते. मग बैठकांचं जे काही सत्र असते, मधले बैठका, मग ते कोण बोलावते, ओके, ते कोण हे करतो, मग त्याचं माहीत पाहिजे. मग विधानसभा अध्यक्ष किंवा त्या सभागृहाचा अध्यक्ष, पीठासीन अधिकारी म्हणा, मग याच्याबद्दल माहिती पाहिजे. गणपूर्ती किती असते बाबा, मग विधानसभेत किती असते, विधान परिषदेमध्ये किती असते, आणि विधानसभेच्या तुलनेत विधान परिषदेची स्थिती काय असते. मग एवढा जर डिफरन्स केला तर याच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही. पहिली गोष्ट विधेयकाच्या बाबतीत. दुसरी गोष्ट, याच्यात नॉर्मल माहिती असेल चालते. कालावधी इथं किती असतो रे, 5 वर्ष सामान्यतः, इथं 6 वर्ष असते. सामान्यतः माहिती पाहिजे ना रे, इथं काय जास्त गरज नाही. पात्रता काय असते यांची सेमच असते जवळपास, फक्त इथं 30 वर्ष आहे, इथं 25 वर्ष आहे. हे थोडे शहाणी लोक असतात, अनुभवी, बरोबर. तर आता बघा, पीठासीन अधिकारी, अधिवेशन, गणपूर्ती, भाषा, दॅट्स इट. एवढं बघितलं तर सफिशियंट आहे. राज्यपालाबद्दल मी सांगितलंय तुम्हाला. राज्यपाल आणि राष्ट्रपती यातला डिफरन्स बघायचा. म्हणजे राष्ट्रपतीला जे अधिकार नाहीत ते देखील राज्यपाल आहेत स्वविधान अधिकारांतर्गत. मग 371 ए बी, 371 मधले रे बाबा, ते माहिती पाहिजे. मग त्यानुसार काय काय राज्यपालाला अधिकार आहेत ते थोडंसं क्लिष्ट आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, आला तर प्रश्न चुकू पण शकतो, म्हणून ते बघायचं. ओके, आलं लक्षात. तर मग एवढे जर बघितलात तर याच्या बाहेर राज्य विधिमंडळावर प्रश्न जाणार नाही. मग राज्य विधिमंडळामध्ये काय काय बघायचं रे, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे पीठासीन अधिकारी, पीठासीन अधिकाऱ्याला काय काय अधिकार आहेत बाबा. मग एक अध्यक्ष बघितला, दुसरा अध्यक्ष सेमच आहे. मग त्या अध्यक्ष त्याला असणारे अधिकार किंवा त्याची निवडणूक किंवा रे काय प्रोटेम स्पीकरची निवडणूक वगैरे असेल, किंवा मग काय, सॉरी, प्रोटेम स्पीकर म्हणतो, स्पीकरची इलेक्शन्स असतील, प्रोटेम स्पीकर घेतो ना, तर मग त्या स्पीकरची इलेक्शन्स असतील, किंवा मग काय रे त्या स्पीकर असताना म्हणजे अध्यक्ष असताना पदावरून दूर करण्याची प्रोसेस असेल, या गोष्टी. त्यानंतर केंद्र राज्य संबंध. मग इथं काय बघितलं पाहिजे, आता महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र राज्य संबंधामध्ये काय बघितलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं समिती आयोग. मग कोणकोणत्या समित्या बघितल्या पाहिजे, लिहून घ्या. सरकारी आयोग, त्याच्यानंतर पंची आयोग, राजमन्नार आयोग, हे 3 तर बघावंच लागणार आहेत बघा. प्रशासकीय आयोग बघा वाटलंच त्याच्यासोबत, पहिला दुसरा. ओके, हे सरकारी आयोग, पंच आयोग, राजमन्नार आयोग, याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे, यांची स्थापना, ओके, यांचा अहवाल, यांचा अध्यक्ष वगैरे काही नाही, पण यांच्या शिफारसीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. आता जे केंद्राचे आहेत का, ते केंद्राला वरचढ दाखवणारेच काय करणार आहेत, रिकमेंडेशन करणार आहेत. आणि जे राज्याचे आहेत ते राज्याला थोडंसं द्या आम्हाला अधिकार. सगळ्यात मुद्दा काय की यांच्या सगळ्यांचे काय विचारू शकतात की आता सध्या देखील राज्यपाल हा वादाचा मुद्दा आहे, तर राज्यपालाच्या बाबतीत यांनी काय तरतुदी केल्या आहेत त्यावर प्रश्न येऊ शकतो. कळलं, प्रिडिक्शन की सरकारी आयोगाने राज्यपालाबद्दल राज्यपाल काय केलं पाहिजे, राज्यपालाची जी काय वादाचा मुद्दा आहे आजही, तो मग काय त्यांच्या तरतुदी काय सांगितल्या आहेत यांनी, सरकारी आयोगानं, पंच आयोगानं, राजमन्नार आयोग, म्हणजे काय असलं पाहिजे त्याबाबत असेल. मग ह्या 3 जे काय आयोग समिती आहेत, तसं बंगाल बंगाल निवेदन पत्रिका असेल, म्हणजे असे आहेत खूप, पण त्याची गरज नाही एवढं. ओके, फक्त हे 3-4 जे काय आहेत ती महत्त्वाची आहेत, हे मात्र परफेक्ट करा. प्रशासकीय संबंधावर खूप प्रश्न कमी येतात. ओके, वाचून घ्या फक्त एकदा, सफिशियंट आहे. वित्तीय देखील संबंधावर खूप कमी प्रश्न असतात, पण कायदेविषयक संबंधावर प्रश्न येतात, हे वाचून घ्या एकदा. वित्तीय तर आपण तिकडं पब्लिक फायनान्समध्ये देखील बघतो, कुठं इकॉनॉमिक्समध्ये, ती तिथंच करा, डबल करू नका. मग आता बघा, इथं कायदेविषयक संबंधावर प्रश्न जास्त असतात. त्यातल्या त्यात काय रे, संसदेला राज्य विषयावर कायदे करण्याचा अधिकार कधी प्राप्त होतो त्याबद्दल याच्यावर जास्त असतात. बघा, राज्यसभेच्या ठरावाद्वारे, राष्ट्रीय आणीबाणीत. मला सांगा, इथंही प्रश्न विचारलाय तुम्हाला, आणि काय रे आंतरराष्ट्रीय कराराद्वारे याच्यावरही प्रश्न आलाय. आणि बघा, सरकारी आयोगावर विचारलाय, पंच आयोगावर विचारलाय. ओके, मग याच्यावर 2-2-3 प्रश्न विचारले आहेत की रे. मग केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीत काय रे सगळं, आता याच्या घटनात्मक तरतुदी बघितलं पाहिजे. भाग 11 मध्ये, हे दोन्ही भाग 11 मध्ये आहेत आणि हा भाग 12 मध्ये आहे. मग यांच्या काय रे याच्यामध्ये कोणकोणत्या कलम, म्हणजे कुठून कुठपर्यंत कलम आहे, याच्यात कुठून कुठपर्यंत आहे, याच्यामध्ये कुठून, म्हणजे हे तुम्ही एक नॉर्मल. मग केंद्र कायदे करण्याचा अधिकार आहे, मग राज्य सूचीमध्ये कोणते विषय आहेत, समोर सूचीमध्ये कोणते विषय आहेत, किंवा केंद्र सूचीमध्ये कोणते विषय आहेत, सध्या किती विषय आहेत, ही गोष्टी बघणं गरजेचं आहे. मग एखादा काय रे संसदेचा म्हणजे राज्य सूचीवर कायदा, समोर सूचीमध्ये कायदे करण्यास दोघाला अधिकार आहे. मग कोणता केलेला कायदा कोणाचा वरचढ ठरतो, केंद्राने केलेला कायदा वरचढ ठरतो, पण कधी राज्यानं केलेला कायदा हे केंद्राच्या कायद्यापेक्षा वरचढ ठरतो, म्हणजे राज्य सूचीतल्या विषयावर, सॉरी समोर सूचीमधल्या, कधी ठरतो, जर तो कायदा राष्ट्रपतीकडे गेला असेल आणि राष्ट्रपतीने म्हणजे केंद्रानं दोघी खरे विधिमंडळानं पारित करून जर
काय राष्ट्रपतीकडे पाठवलं असेल, राज्यपालाकडे, आणि राज्यपाल ते कुणासाठी राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवले असेल आणि राष्ट्रपती संमती दिली असतील तर त्याच विषयावर केलेला कायदा केंद्राचाही असेल आणि राज्याचाही असेल तर राज्याचं वरचं ठरतो, हे माहीत पाहिजे. ओके, म्हणून बघा इथं फक्त हेच लक्षात घ्या, या केंद्राच्या संबंधामध्ये कायदेविषयक म्हणजे संसदला कायदा करण्याचा अधिकार, हे 5 टप्पे बघा, हे 5 टप्पे माहीतच पाहिजे. आणि हे एवढं, याच्या पलीकडे प्लीज जाऊ नका. हे जे वित्तीय संबंध म्हणता ना, ते वित्तीय तुम्ही फक्त डायरेक्टली आपल्या पब्लिक फायनान्समध्ये तिकडंच करा, इथं बघू नका डबल. ओके, एवढंच बघा. इथं आंतरराज्यीय संबंध याच्यामध्ये नदी जलविवाद बघायचा, कोण स्थापन करते, नदी जलविवाद आणि सर्वोच्च न्यायालय याचं काय हे आहे ना, सर्वोच्च न्यायालय कसं बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. मग आणि नदी जलविवादावरले तंटे जे काय आतापर्यंत, कृष्णा नदीवर जलविवाद तंटा वगैरे जे काय, गोदावरी जलविवाद तंटा कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे, तंटा आणि राज्य म्हणजे नदी आणि ते काय राज्य, कोणकोणते राज्य आहेत बाबा, हे महत्वाचं आहे, याच्यावर विचारू शकतात. ओके, हे एक. आणि काय रे, आंतरराज्यीय परिषद नॉर्मल आहे, 2-4 सेंटेन्समध्ये आहे मित्रांनो हे. आणि विभागीय परिषदा यांचं एक 2-4 स्टेटमेंट बघितला तरी सफिशियंट आहे, एवढं काही जास्त नाही. मग जास्तीत जास्त हे मला वाटतं अर्ध्या पेजमध्ये बसेल तुमचं हे. ओके, तर व्यवस्थित जर हे केलात तर एवढ्या 3च आंतरराज्यीय संबंधावर बघायची गरज आहे, बाकी काही बघण्याची गरज नाही. फक्त इथं नदी जलविवादाच्या बाबतीत मात्र तंटे बघून घ्या. आणि जनरली म्हणून तर याच्या रिलेटेड प्रश्न विचारला, आणि एखादी बाब जर करंटमध्ये चालू असेल याच्यामध्ये नदीच्या बाबतीत, जसं काय विचारला रे, तो जॉग्राफीमध्ये विचारू रे, काही फरक नाही, पण तो विचारलाय कशामुळे बघा, सिंधू पाणी करार जो काय तो चर्चेत होता म्हणून विचारलाय. मग महाराष्ट्र खालीपैकी कोणकोणत्या नदीच्या विवादामध्ये महाराष्ट्र सहभागी आहे विचारू शकतात. मग नर्मदा तंट्यामध्ये कोण कोण आहे, गोदावरी तंट्यामध्ये कोण आहे, कृष्णा तंट्यामध्ये कोण कोण आहे, कोणकोणती राज्य आहेत विचारू शकतात. ओके, आणि नदी जलविवाद, आंतरराज्यीय परिषदा आणि विभागीय परिषदा हे बघितलं पाहिजे. नंतर आता हे सगळ्या शेवटी ग्राम प्रशासन, त्याच्या अगोदर शेवटी बघू आपण ग्राम प्रशासन. ही गट ब आता जे विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी आहे, पण ही गट ब गट क साठी दोन्हीसाठी आहे, याचा कालावधी मला वाटते 5-6 महिने आहे. पण बघा लक्षात घ्या मित्रांनो, ही प्रायोरिटी बॅच नाही. प्रायोरिटी बॅचला ॲडमिशन मी त्या दिवशीच बोललो, त्या दिवशीच क्लोज केले आहेत. तुम्ही म्हणाल की सर असंच म्हणतात सगळेजण आणि नंतर ॲडमिशन देतात, नाही, मी 15 जुलै सांगितलं, 15 जुलैलाच क्लोज केलं आहे. बऱ्याच जण त्याच्यावर ॲडमिशन पाहिजे म्हणतात, पण का देत नाही, कारण दिलेल्या विद्यार्थी जे काय ॲडमिशन दिलेले आहे, जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्यावर अन्याय होत नाही. का की मला एक घेऊन त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन करता येते, दुसरी घेतली मग त्याला वेगळं लाईव्ह जा, याला एक वेगळं लाईव्ह जा, मग त्यामुळे काय टाईमचं डिस्ट्रीब्युशन होतंय, त्यांना कुठेतरी टाईम कमी पडतंय. सगळ्या ठिकाणी पैसा हा सर्वात महत्त्वाचा नसतो. ओके, तर बघा त्यानंतर हा जी काय ही फाउंडेशन बॅच आहे ही सर्वांसाठी जमते, नवीन विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात चांगली आहे. आता ज्यांनी 8 ऑक्टोबरला टार्गेट करतात त्यांच्यासाठी नाही, ज्यांनी 2023 साठी तयारी करतात त्यांच्यासाठी ही फाउंडेशन बॅच आहे. ओके, असो. तर बघा आता काय घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग. घटनात्मक आयोगामध्ये कोणती आयोग बघितली पाहिजे आणि बेसिक बघायचं रे याच्यामध्ये. बघा घटनात्मक आयोग कोणतं रे, सगळ्यात पहिलं निवडणूक आयोग. निवडणूक आयोग मी जेवढे सांगतोय तेवढेच करायचे. निवडणूक आयोग, UPSC, MPSC म्हणजे MPSC म्हणजे SPSC म्हणा, SPSC म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याचा एक भाग आहे समजा. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन JPSC म्हणजे ही वैधानिक आहे बरं का. ही दोन्ही काय हे कॉन्स्टिट्यूशन आहेत, हे स्टॅट्युटरी बॉडी आहे. हा डिफरन्स लक्षात घ्या पहिलं, बरोबर, त्याच्यावर सुरू होतं ते पहिलं. म्हणजे बघा यांची सदस्य संख्या वगैरे सगळं. ओके, मग यांचा राजीनामा कोणाकडे देतात, शपथ, बाकी सगळ्या गोष्टी ते पॅरलल म्हणजे कंपॅरिझनमध्ये बघायच्या सगळ्या गोष्टी. ओके, मग ते एखादा MPSCचा अध्यक्ष असेल तर तो पदावधीनंतर काय करू शकतो, मग यांचा पदावधी किती असतो बाबा, 6 वर्ष ते 62 वर्ष, इथं 6 ते 65 वर्ष, असं काय असेल ते सगळं माहिती पाहिजे. आता OBC आयोग देखील काय झालं रे, घटनात्मक झालेला आहे. SC ST आयोग वेगवेगळे आहेत बरं का, 2004ला वेगवेगळे झालेले आहेत दोघं. याच्यावरच जास्त येतात बघा निवडणूक हे आणि हे. ओके, मग याच्यासोबत काय करायचं रे, सगळे राज्याचे बघायचे बरं का, राज्य निवडणूक आयोगही बघायचं. ओके, वित्त आयोग लिहून घ्या, बेसिकली बघायचं जास्त नाही. म्हणजे SC ST आयोगात बघताना थोडंसं पार्श्वभूमी सगळ्यांचीच थोडीफार,
आणि मग सुरू करायचं. मग कधी पहिलं 1992-93चा जो काय कायदा आहे तो बघायचा आणि आत्ताची घटना दुरुस्ती. ओके, घटनात्मक जे काय आहेत. आता बिगर घटनात्मक बघा, नीती आयोग, मग त्याच्या अगोदरचे प्लॅनिंग कमिशन असेल किंवा NDC असेल त्याचंही बघून घ्या. मग हे तर काय रे घटनात्मक म्हणजे कायदे काय ते साध्या काय रे PMOच्या कार्यालयाअंतर्गत स्थापन केले जाते, पण हे कुठल्याही काय वैधानिकही नाही आणि कॉन्स्टिट्यूशन बी नाही, स्टॅट्युटरी बॉडी बी नाही. असो, त्यानंतर बघा काय रे महिला आयोग, म्हणजे दोन्ही बघायचे अरे महिला आयोग केंद्र आणि राज्याचं. मानवाधिकार आयोग, माहिती आयोग, दोन्ही बघायच्या केंद्र आणि राज्य सगळेच. इथे जेवढे बघितलात तेवढं कमीच आहे बघा. नीती आयोग, महिला आयोग, मानवाधिकार आयोग, माहिती आयोग, त्यानंतर अजून कोणते आहेत रे बाल हक्क आयोग वगैरे जे काय आहेत. पण एवढीच बघा, जास्त बघू नका, काही गरज नाही. ओके, याच्यावरच जास्त फोकस केले आतापर्यंत आयोगाने. मग महिला, मानवाधिकार, माहिती हे आयोग माहीत पाहिजे, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. आता बघा इथं मी तुम्हाला काही थेट प्रश्न जे काय आहेत, थेट म्हणजे कसे रे बघा, थेट काय बाबा, महत्त्वाची कलम माहीतच पाहिजे बघा. महत्त्वाची कलम याच्यावर काय मी तसं आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे, पण महत्त्वाची कलम वाचून घ्यायची. त्यानंतर सूची, महत्त्वाच्या सूची म्हणजे विषय जे काय आहेत, केंद्र सूचीमध्ये महत्त्वाचे कोणकोणते विषय आहेत. एक लय झाले तुम्ही 15-20 लक्षात ठेवायचं. राज्य सूचीमधले आणि काय समर्थ सूचीमधले विषय लक्षात ठेवायचे. आणि अनुसूची 12च्या 12 अनुसूची, फक्त त्यात काय आहे तरतूद एवढी लक्षात आलं पाहिजे अनुसूची. त्यानंतर काय रे आणि महत्त्वाचे खटले, महत्त्वाचे यशवंत भारती खटला असेल, मिल्स खटला असेल, म्हणजे महत्त्वाचे जे काही खटले थोडेफार. जनरली इथं खूप कमी येतात प्रश्न, पण ह्याच्यावर मात्र येतात. सूची, अनुसूची, महत्त्वाची कलम, खटले. ओके, ही काय जी काय बेसिक जे काय थेट प्रश्न आहेत ते मात्र थोडं बघून घ्यायचं. आणि करंट ओरिएंटेड मात्र कंपल्सरी बघायचं मित्रांनो. जसं आता राष्ट्रपती इलेक्शन आहे, उदाहरण देतोय मी तुम्हाला. राष्ट्रपती इलेक्शन आहेत झालेले आता. ओके, राष्ट्रपती उपराष्ट्रपती इलेक्शन, त्यांच्या रिलेटेड असं नाही की करंटच विचारतील. एखाद्या वेळेस काय करतात, राष्ट्रपतीवर प्रश्न विचारतील त्यांच्या इलेक्शन प्रोसेसवर वगैरे, कशावर पण. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेते बाबा असे विचारू शकतात. म्हणजे असं नाही की बाबा तो GS कनेक्ट करूनही प्रश्न येऊ शकतो, पण ते करंटमध्ये असला पाहिजे मुद्दा. जसं की बाबा जम्मू काश्मीर पुनर्रचना असेल किंवा मग जम्मू काश्मीरवर विचारू शकतात. किंवा काय रे बघा अजून काय, पक्षांतरबंदी कायदा असेल, म्हणजे उदाहरण देतोय मी तुम्हाला, पक्षांतरबंदी कायदा असेल किंवा मग प्रोटेम स्पीकर असेल किंवा मग काय रे चीफ व्हिप असेल, आता प्रदोतचं बऱ्याच गोष्टी होत आहेत, मग ते असेल. ओके, तर या गोष्टी थोडेसे करंट रिलेटेड जे काही पॉईंट आहेत ते बघणं गरजेचं आहे. तर आता फक्त आपला राहिला आहे कोणता रे, हाच पॉईंट राहिला आहे, तर तो पॉईंट बघून घेऊ आपण. बघा आता ग्राम प्रशासन म्हणलेलं आहे तुम्हाला, ग्राम व्यवस्था म्हणलंय. मग ग्राम व्यवस्थामध्ये तुम्ही शहरी कायला घालताय, 74वी घटना दुरुस्तीनंतर महानगरपालिका, नगरपालिका हे करूच नका. म्हणजे फक्त वाचून घ्या वाटलंच तर एकदा, फक्त नॉर्मल, पण ही गरज नाही. ओके, एखाद्या वेळेस आला तर वर आला तर प्रश्न यावा, पण आजपर्यंत त्यांनी याच्यावरच प्रश्न विचारले आहेत बघा. म्हणून बघा पहिले समित्या, पण समित्यामध्ये काय करायचं, केंद्र आणि राज्याच्या समित्या कोणत्या करायच्या, केंद्राच्या बलवंतराव मेहता, अशोक मेहता समिती आणि सिंघवी समिती, बस संपलं. 3च समित्या महत्वाच्या आहेत. त्यानंतर राज्यामध्ये बघा वसंतराव नाईक समिती, PB पाटीलच का विचारतात रे जास्त आता, कारण थेट सरपंच ही शिफारस PB पाटील समितीनं केलेली आहे. मग आता थेट सरपंच चर्चेत आहे म्हणून त्याच्यामुळे ते इथं विचारतात. त्यानंतर काय रे लना बोंगीरवार समिती आणि काळे समिती, हे फक्त 4 समित्या करायच्या राज्याच्या, बाकी सफिशियंट आहे. म्हणजे इथं कधी समितीवर विचारतात. आता बघा 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती जी काय त्यांचे घटनात्मक तरतुदीमध्ये काय काय बघायचं रे. मग बघा 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती कधी झाली बाबा, मग यांचं बिल कोणी, मग पूर्वी काय राजीव गांधीने कसे प्रयत्न केले, 64 व 65 घटना दुरुस्ती विधेयक कसे आहेत वगैरे थोडंफार.
आणि 73वी घटना दुरुस्तीमध्ये काय आहे, 74व्या घटना दुरुस्तीमध्ये काय आहे, थोडंफार. ओके, मग घटनात्मक 243 काय काय बाबा ए मध्ये काय आहे, किंवा मग डी मध्ये काय रिझर्वेशन वगैरे असेल. ओके, तर थोडंफार दोघांचं कंपॅरिझन करून बघितलं तरी सफिशियंट आहे. आणि मग आता डिरेक्टली बघा, या तिन्हीपैकी मॅक्झिमम प्रश्न काय असतात तरी ग्रामपंचायतवर मॅक्झिमम. मी तर म्हणतो इथं 60% असतात. ओके, जर या तिघामध्ये म्हणला तर 60% इथं, तर इथं 35% आणि इथं 5% केवळ. ओके, हे 60% प्रश्न याच्यावर येतात ग्रामपंचायतवर. ओके, ग्रामपंचायत म्हणजे येते ग्रामसभा. तर बघा कायदा, मग कोणता कायदा आहे, ग्रामपंचायतचा कायदा. त्या कायद्यामध्ये त्या कायद्यातली कलमं महत्वाची आपण दिलंय त्या कंबाईनच्या बुकमध्ये, तेवढं जरी केला तरी चालते. मग त्यांची रचना असेल किंवा बैठका असतील याच्यावर प्रश्न येऊ शकतो. अपात्रता, मग सरपंचाची अपात्रता वगैरे असेल, किंवा सरपंचाला पदावरून दूर करणं असेल, इलेक्शन अरे निवडून आल्यानंतर 2 वर्ष करता येते की नाही, अशा गोष्टीवर विचारतात. थेट सरपंच टायमिंगमध्ये त्यांनी चेंजेस केलेत, मग ते जिथं जिथं चेंज झाले ना तिथं मात्र मुद्दाम विचारतात प्रश्न. ओके, मग रिक्त जागा असेल, किंवा मग कर जी काय टॅक्स गोळा करणं असेल, किंवा ग्राम समिती असतील, किंवा सचिव जो काय रे ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो, ग्रामसेवक, मग याच्या रिलेटेड प्रश्न असतील. मग एवढ्या गोष्टीनं मात्र पॉईंटनं हा ग्रामपंचायत बघायची. त्यानंतर रे पंचायत अगदी वरवर वाचून घेतला तरी चालते, पण थेट सरपंच आणि ग्रामसभा हे मात्र अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत. ग्रामसभामध्ये कोणती ग्रामसभा कोणापासून बनते हेच माहीत नसते पोरांना पहिली गोष्ट. आणि रे सरपंच समिती आता विचारण्यासारखं आहे बरं का. सरपंच समिती लक्षात ठेवा, सरपंच समिती जसं तुम्ही ग्राम समित्या बघितल्या तसं सरपंच समितीवर विचारू शकतात. ओके, सरपंच समितीमध्ये मग सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतो वगैरे वगैरे, ते सदस्य किती असतात, याच्यावर त्याचं कार्य काय असते वगैरे त्याच्यावर विचारू शकतात. आणि जिल्हा परिषद सेम तसंच आहे, त्याचं देखील कायदा, रचना, बैठका. आता यावर बैठकावर प्रश्न विचारलाय. इथं काय रे ग्रामपंचायतच्या सदस्याची अनुपस्थितीमध्ये काय पद रिक्त होते, कसं किती दिवसात निवडून केलं जाते त्याच्यावर विचारलेलं आहे. आणि ग्राम समित्यावर विचारलं आहे. मग हे बघा सगळं वाचत बसता तुम्ही, सगळं म्हणजे महाभारत रामायण करत बसता. त्याच्यापेक्षा एवढंच करा ना, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, मग हे एवढ्या दृष्टिकोनातून करायचं. याच्या बाहेर प्रश्न गेला तर मला विचारा. हे बघा एवढंच. ओके, तर थेट सरपंचला थोडंसं भर द्या. बाकी इकडं एकदा वाचून घेतला चालते. महानगरपालिका, नगरपालिका थोडंफार वाचून घ्या. पण प्रश्न आपले जिल्हा परिषद मी सांगितलं बघा, एवढ्या तिघांवर जर प्रश्न यायचा असला, म्हणजे ग्राम प्रशासनावर यायचा असला प्रश्न, तर त्यातल्या त्यात जर या तिघांवर यायचं असलं तर ग्रामपंचायतवर 60% प्रश्न चान्सेस आहेत, आणि जिल्हा परिषदेवर 35%, फक्त 5%च पंचायत समितीवर. ओके, आणि समित्यावर यायचं असेल तर मात्र जास्तीत जास्त कोणावर असतो रे बघा, ज्याच्यावर ज्या समितीचं रिकमेंडेशन सध्या काय थेट सरपंचाच्या बाबतीत जे काय चेंजेस होतात त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचारतायत प्रश्न. ओके, मग वसंतराव नाईक अत्यंत महत्त्वाची समिती आहे. पी पाटील समिती असेल, किंवा इथं बलवंतराव मेहता समिती आणि काय अशोक मेहता समिती, हे खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यावर विचारू शकतात. पण केंद्रापेक्षा राज्यावर जास्त भर आहे, कळालं का. कशावर, केंद्रापेक्षा राज्यावर जास्तीत जास्त भर असतो. मग या 73व्या घटना दुरुस्तीमधले कलम आणि 74व्या घटना दुरुस्तीमधले कलम यातलं कंपॅरिझन करून करा. आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा कायदा काय, आणि त्या कायद्यामधले जी काही कलम आहेत थोडीफार महत्त्वाची मी दिले बघा कंबाईनच्या बुकमध्ये, तेवढं करा. याच्या बाहेर सहसा ग्राम प्रशासन या टॉपिकला वेगळं करण्याची गरज नाही. बघा हे जर नाही केलात तर 2 ते 3 प्रश्नाला तुम्ही मुकाल. ओके, तर ग्राम प्रशासनबद्दल जर तुमची बघा, मी तुम्हाला शेवटी एवढं सांगतो की ज्यांनी खूप जर तुम्ही विद्यार्थ्यांनी जर समजा मागणी केली, ओके, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मागणी करू शकता. तर मागणी केलात म्हणजे सर्वांनाच अडचण आहे असं लक्षात येईल मला. तर अडचण असेल तर मात्र आपण बघा ऑगस्टमध्ये वगैरे काय करू की ग्राम प्रशासन त्याचं एखादं लेक्चर घेऊ. ओके, त्या लेक्चरमध्ये पूर्णतः मग त्याचे समित्या असतील, मग ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, म्हणजे तुमचे 2 ते 3 प्रश्न पक्केच होतील. अशा स्वरूपात घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेल. ओके, निश्चित, कारण बाकी सगळं जमतंय तुम्हाला, पण इथं तुम्हाला काय नेमकं करायचं हे कळत नाही. मग तिथं मी नेमकं तुमचं घेईल निश्चित. ओके, तर अशा प्रकारे बघा तुम्हाला पार्ट 1 बी बघा याचा कसा अभ्यास करावा तो, आणि पार्ट 2 बघा. आणि यानंतर तुमचं कोणता तर इकॉनॉमिक्स अगदी व्यवस्थित घेतला बघा. इकॉनॉमिक्स मी जे काय डिटेल इकॉनॉमिक्समध्ये सांगितलं एकाच लेक्चरमध्ये, तर तेवढं बघितलात इकॉनॉमिक्सचं, तर इकॉनॉमिक्सला त्याच्या बाहेर अभ्यास करण्याची गरज नाही, आणि त्याला धरूनच अभ्यास करा त्या पॉईंटला मी जसं सांगितलं तसं. ओके, तर पॉलिटीलाही अशाच पद्धतीनं केला तर 10 पैकी 10 यायला काय अवघड नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी हे सोपे विषय असतात, यातली मार्क कटू देऊ नका. आणि हिस्ट्रीमध्ये देखील आपण 15 पैकी किमान 8-10 जाऊ शकतो, पण सायन्सचं काही खरं नसतं मित्रांनो. करंट आणि सायन्स जर क्लिष्ट आलं तर ते सांगता येत नाही. कुणाचं मॅथ रिझनिंग सोपं असते, कुणाचं हार्ड असते, सोपं असते हार्ड असते, म्हणजे कुणाचं काय कुणाला सोपं जाते, कुणाला हार्ड जाते. पण
काय हे विषयाला जर न्याय दिलात तर तुम्हाला 100% तुम्ही जर याला न्याय दिलात तर तुम्हालाही न्याय देतात. त्यामुळं व्यवस्थित करा आणि निश्चित तुमची जर समजा समोर मागणी असेल तर आपण त्यानुसार निश्चित निर्णय घेऊ. धन्यवाद मित्रांनो.